चेंडू चेंडूला भिडकाव दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चेंडू चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिझनला सरळ क्षेत्ररक्षकात आणतात आणि इथे मात्र पडल्यासारखा मस्त श्रीराम चंदीगड संघ
आता मात्र आमचे आयोजक गोटे दादा हे रिलॅक्स होताना पुन्हा एकदा कट डेलिगेटेड कट मात्र क्षेत्ररक्षक होतात इथे जेल सुटतोय आणि जीवनदान मिळतोय मनीषाला. एकच धाव एक धावाने संघाची धावसंख्या होते 25. एक बाद 25. तिसरं षटक मार्ग असते जयेश याचं. त्यांना पाहू शकता आपण एकदम रिलॅक्स. संघ हरलेला आहे पराभूत झालेला आहे मात्र आयोजकाची भूमिका एकदम चोख बजावताना. ओहो इथं मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय कुठल्याही प्रकारची उसळी घेत नाही आणि चांगला फॅन बेस आणि निश्चितच ज्यावेळेस गोलंदाज एखादा डॉट बॉल टाकतो ना आणि मैदानामधून टाळ्यांचा आवाज येतो ना निश्चितच मनोबल वाढत असतं गोलंदाजाचं. एखादा षटकार लागल्यानंतर फलंदाजासाठी तुम्ही मनोबल वाढण्यासाठी टाळ्या वाजवा निश्चितच पुढच्या चेंडूवरती मोठा फटका येऊ शकतो. गोलंदाज तयार निश्चितच इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सिली पॉईंटच्या रिजनला उचलला जातो. एक धाव पूर्ण. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती 26. एक बाद 26. तिसरं षटक अजूनही मार्ग असते मैदानामध्ये आपण पाहू शकता. जयेश वैयक्तिक दुसरं षटक घेऊन चांगली गोलंदाजी मात्र त्याच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेली. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेल्या 4 चेंडूंमध्ये. निश्चितच या ग्राउंडवरती तुम्हाला 60+ धावा या निश्चितच पाहिजे असतातच. इथे मात्र खराब चेंडू जयेशाच्या मार्फत पंचांचा वाईटचा इशारा आणि भूषण पाटील यांचा इशारा बघू शकता आपण. एक वेगळा इशारा करतायत. चला बेल्स पडलेले निश्चितच अवांतर धावेने संघाची धावसंख्या होती ती 27. स्ट्राईक वरती आहे मनीषाच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा माहीत. चेंडू जातो इथं स्क्वेअर लेगच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानलं लागतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज जयेश. इथे मात्र सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला परफेक्ट आणि 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती साविंद्र या संघाकडून. 3 षटकांची समाप्ती झालेली. धावसंख्या होते ती 27. त्याला पाणी घेऊन यायचं आपण मैदानात लवकरच. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना डील एंटरप्राइजेस डोंगे विपक्ष. या सामन्यातील विजयी संघ. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 27. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित असणार आहे या स्पर्धेसाठी. ज्यांनी योगदान दिलं. योगेश दादा गुळवे असतील. आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर असतील. जगदीश नारायण म्हात्रे असतील. करेश जगदीश म्हात्रे असतील. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या शिवसेना शिववाहतूक सेना भिवंडी शहर अध्यक्ष गजेंद्र भाऊ गुळवे असतील. ज्यांच्याकडनं प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थच्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत. निकित जोशी ज्यांनी कालच्या जेवणाची सोय केली होती. विनायक म्हात्रे ज्यांनी परवाच्या दिवशीची सोय केली होती जेवणाची. बंडू पाटील पिंपलगर शिवानी ढाबा ज्यांच्याकडनं आजच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष विशालदादा मनोहर म्हात्रे यांच्याकडून चेंडूंचा बॉक्स देण्यात आला. या लाईव्हच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहत आहात सचिन दादा तरे योगेश दादा तरे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले. योगेश गोपीनाथ पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देण्यात आलेले. मंगेश शेलार जीत शेलार आई एकविरा आईस्क्रीम्सचे स्पॉन्सर यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली. तसेच जे 3 दिवसाचा नाश्ता आम्हाला देण्यात आलेला आहे तेज प्रकाश पाटील तेज वडापाव यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचासुद्धा खूप खूप आभार आहे. नवीन गोलंदाज येतोय तो महेश. सामना करेल तो मनीष. इथं मात्र मनीष यांनी सोडून दिलेला अवांतर चेंडू आहे. निर्धाव नाही जाते चेंडू. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29.
28 धावा आलेल्या आहेत. 28. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिजनला. पाहूया अडवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यश येत नाही. चेंडू जातो सीमापार चौकार. फाईन लेगच्या रिजनला बॅटची एज लागून चेंडू गेला होता. फाईन लेग खूपच आतमध्ये होता. खूपच फाईन ठेवला नव्हता त्याला. 3 षटकांची समाप्ती झाली होती. धावसंख्या 27 झाली होती. 27 धावा झाल्या होत्या. त्यानंतर वाईट 28 आणि ह्या 4 धावा. एक मिनिट थांबायचं आहे जरा. एकच मिनिट. या 28 धावा होत्या. 3 षटकाची समाप्ती होती. त्यानंतर वाईट टाकला 29 धावा आणि त्यानंतर हा चौकार. हा बघा दोन्ही संघांनी कॉपरेट करून घ्यायचं आहे आम्हाला. 29 वरती हा चौकार. धावसंख्या होते ती 33 आणि निश्चितच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आहेत. चाविंद्रा संघाचा तर खूप मोठा खेळाडू आहे 12वा इथे. त्याला आम्ही सहकार्य करत आहोत. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. महेश याची स्क्वेअर गोलंदाजी. धावसंख्या होते ती धावसंख्या होते 34. महेश खराब गोलंदाजी करताना वाईट. इथे मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलेला. निश्चित स्वरूपात दाद द्यायला लागणार आहे महेश याला. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला. चांगली गोलंदाजी. एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे होते ती 35. लॉस ऑफ 1 विकेट. हा 38 सर्कलमध्ये आपण पाहू शकता फर्स्ट स्लिप. चांगली गोलंदाजी महेशच्या मार्फत. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलेला आहे. चांगली तिथं प्रयास करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या वरून चेंडू षटकार. यावेळेस मात्र सरळ चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारचा स्पिन चेंडूमध्ये नव्हता. गतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न. जर तुमच्याकडे स्पिन आहे तर तुम्ही निश्चित ट्राय करू शकता. कुठल्याही प्रकारची गती देण्याचा इथं प्रयत्न करू नका. मात्र खराब गोलंदाजी यावेळेस आणि त्याचा पुरेपूर फायदा. षटकार. 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 41 वरती. लॉस ऑफ 1 विकेट. 41. हा षटकार ठोकला विकास याच्या बॅटमधून. षटकार. आणि निश्चितच तुम्ही ज्या वेळेस क्रिकेटमध्ये सर्वांना सहकार्य करता, आयोजकांना सहकार्य करता, एक संघ म्हणून तुम्ही एक चांगला संघ, चांगले खेळाडू गणले जाता. आभारी असेल चाविंद्रा आणि चर्नीपाडा या दोन्ही संघांचा. खूप चांगल्या प्रकारे खेळ आपल्याकडनं अपेक्षित आहे प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार महेश. महेश याच्याकडे चांगली चेंडू वळवण्याची क्षमता आहे. कुठल्या प्रकारचा फास्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मागच्या वेळेस आणि निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे यावेळेस मात्र. आणि तीच जी जर तुमची स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे, चेंडू वळवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे, तर तुम्ही कशाला चेंडू फास्ट टाकण्याच्या नादामध्ये धावा देत बसता आणि इथे गडी बाद. निश्चितच आकाश येतोय नवीन फलंदाज. आता इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून देताना गोलंदाज महेश. चौथं षटक मार्ग असते. धावसंख्या झालेली आहे ती 41 वरती 2. मनीष मात्र अजूनही मैदानात आहे. सुरुवातीला आलेला फलंदाज आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय मनीष याने आतापर्यंत
10 धावा कुठलेले आहेत. चांगली फलंदाजी मनीषाच्या मार्फत. नवीन फलंदाज येतोय तो आकाश. महेश चांगल्या प्रकारे इथं मात्र गोलंदाजी करतोय. षटकार जरी खाल्ला असेल, चौकार जरी दिला असेल, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाज तयार महेश. सुंदर चेंडू महेश येतात. चेंडूला केलेला आहे तो मिड विकेटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव पूर्ण होते आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 42. 2 बाद 42. चौथं षटक मार्ग असते. अजूनही 6 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि सिटी इमर्जिंगमध्ये 6 षटकांचे सामने कमीच पाहायला मिळतात तुम्हाला. त्यामुळे तुमच्याकडे तुमचं कसब दाखवण्याची एक संधी असते. गोलंदाजाला सुद्धा संधी असते. एक षटक निर्णय बदलू शकतात. इथे मात्र गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. स्वेअर चेंडू. स्विंग तर आहे मात्र टप्पा नाहीये त्याच्याकडे. टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 43 वरती. 2 बाद 43. चौथं षटक अजूनही मार्ग असते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज महेश. ओ हो हो हो, निश्चितच सुंदर गोलंदाजी. नाही, निश्चितच या गोलंदाजाला दाद द्यावी लागणार आहे मित्रांनो. चांगला स्विंग आहे या गोलंदाजाकडे. मात्र टप्पा जर तुम्ही अजून व्यवस्थित प्रॅक्टिस केली महेश, तर तो एक जबरदस्त गोलंदाज म्हणून या भिवंडी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतो. निश्चितच एक जबरदस्त गोलंदाज. ज्या प्रकारे जे 2 चेंडू वळले ना महेशाचे, खरंच दिल खुश कर दिया अशा प्रकारची गोलंदाजी. षटकार जरी खाल्ला असेल, चौकार जरी खाल्ला असेल, तरी पण जी गोलंदाजी आहे ना महेशाची, ती एक अप्रतिम गोलंदाजी आहे. जर प्रॅक्टिस आपण केली तर निश्चितच या भिवंडी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण एक मोठे गोलंदाज म्हणून नावारूपाला येऊ शकता. तर 4 षटकांची समाप्ती धावसंख्या होते ती 44 धावा होत आहेत. 2 बाद 44. स्ट्राईक वरती मनीष, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. अशी जोडी अजूनही मॅच वरती आहे, पिच वरती तयार. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय. श्रीराम इलेव्हन चारणीपाडा विपक्ष विक्की चाविंद्रा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेला आहे तो आकाशाला. 5वं षटक घेऊन आकाश तयार गोलंदाजीसाठी. षटकार. निश्चितच या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. लांबून फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र गडी बाद होतोय. इथे मात्र खेळ संपुष्टात होते आणि नवीन आलेला फलंदाज अभिषेक, न्यू मॅन इन अभिषेक.
गोलंदाजीसाठी तयार आकाश. ओ हो हो हो, सुंदर चेंडू. आणि इथे मात्र पायचीतची अपील खेळी संपुष्टात येते. ती नवीन आलेला फलंदाज अभिषेक याची. इथे मात्र हादरा बसतोय आणि खेळी संपुष्टात येते. अभिषेक याची गोलंदाजीसाठी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज आकाश. पाहूया हॅट्रिक होते का पूर्ण. तिसरी हॅट्रिक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हॅट्रिक मिस होतं. इथे मात्र आकाश गोलंदाज तिसरा गोलंदाज ठरला असता जर हॅट्रिक झाली असते तर. या स्पर्धेमध्ये 2 षटकारांची हॅट्रिक झालेली, 2 विकेटची हॅट्रिक झालेली आहे मित्रांनो. नो बॉल वरती फ्री हिट वरती सुद्धा रनआउट झालेला आहे. मात्र सुपर ओव्हर अजूनही पाहायला मिळालेला नाहीये या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी आकाशाची मेरिट वरती गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा इथं मात्र पंचांचा इशारा अजूनही काय आलेला नाहीये. निश्चितच चांगली पंच इथे, चांगली अंपायरिंग म्हणायला लागेल भूषण पाटील यांची. एक जबरदस्त पंचांची भूमिकामध्ये इथे परवाच्या दिवसापासून आपण त्यांना पाहत आहोत. भूषण पाटील मॅन फ्रॉम बादवड. बीट होते बॅट्समन. धावसंख्या ही 50 वरती अजूनही थांबलेली आहे. 5वं षटक अजूनही मार्गस्थ आहे. ओहो यार, जबरदस्त गोलंदाजी इथे आकाशाच्या माध्यमातून. 2 षटकांमध्ये आकाशाने धावा फक्त दिलेल्या आहेत त्या. 17 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आकाशाच्या माध्यमातून. 17 धावा आणि 3 गडी बाद केलेले आहेत. आकाश जबरदस्त गोलंदाज म्हणावा लागेल तो चाविंद्र या संघाचा. ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आकाशाच्या मार्फत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्याने 31 धावा कुठल्या होत्या. एक जबरदस्त बॅट्समन सुद्धा आहे. आजच्या दिवसामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 17 धावा देऊन फक्त 3 गडी बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी, फक्त 17 धावा दिल्यात 2 स्पेलमध्ये आणि 3 गडी बाद केलेला. ऑलराऊंडरची भूमिका इथे मात्र बजावत असताना आकाश. या बघा 12व्या खेळाडूची इथे मात्र थोडासा वादविवाद करताना तुम्ही जबरदस्त खेळाडू आणलेला आहे चाविंद्र संघ 12वा. निश्चितच तुम्हाला एक दाद द्यावी लागेल. पाहूया चला सामन्यासाठी तयार होतोय पुढं. तर शेवटचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. निश्चितच तुम्ही ज्यावेळेस असे संघ बांधता आणि निश्चितच क्रिकेट आहे, क्रिकेटला एन्जॉय करायला पाहिजे मित्रांनो. आम्ही सुद्धा खूप क्रिकेट खेळलोय. गोलंदाजीसाठी आकाश. ओ हो हो, सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट करतोय. इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र विकेट बाद. धन्यवाद डीजे. रनआउटच्या स्वरूपात मध्ये इथे गडी बाद होते. धावसंख्या 51 वरती अजूनही थांबलेली. 5 बाद 51. नवीन बॅटर येतोय तो रवी. 51 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती होती त्यावेळेस 50 धावा होत्या. चला आपण कॉपरेट करायचं आहे. 51 धावा आहे. 5 बाद 51. चांगली गोलंदाजी इथे मात्र आकाशाच्या मार्फत. मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवे ते. हो हो, वेल ट्राय. निश्चितच सोपी झेल नव्हती मित्रांनो.
चांगला प्रयत्न केला तिथं क्षेत्ररक्षकाने. सोपं नसतं दुपारच्या सत्रामध्ये. सूर्य तुमच्या डोक्यावरती असतो आणि अशा प्रकारचे तुम्ही क्रिकेट खेळत असता. पंच देखील अनुभवी आहेत, ज्यांनी खूप मॅचेसमध्ये इथे पंचांची चांगली भूमिका पार पाडलेली आहे. पंच भूषण पाटील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओहो हो, फुलटो स्लोअर चेंडू. चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल. इथे मात्र रवी याची खेळी संपुष्टात. 7-8, 6 गडी बाद. न्यू मॅन इन संदीप. आता मात्र चरणीपाळा संघ हा थोडासा बॅकफुटला जाताना अंतिम षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. धावसंख्या थांबलेली आहे 54 वरती. धावसंख्या थांबलेली. निश्चितच आकाश याने चांगला प्रकारचा खेळ केलेला आहे कालच्या दिवसापासून. विकेट सुद्धा घेतलेले आहेत, धावा सुद्धा काढलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये 31 धावा कुठलेल्या होत्या. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि इथे बघूया, अजूनही पंचांचा निर्णय काय आलेला नाहीये. झेल सुटतोय. एक धाव. धावसंख्या 55. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोअर पाहूया 57चा आहे. तो तुटतोय का आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोअर. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आलेला मनीष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला आणि सुंदर 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 क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 धावा तर वाचवलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागणार आहे इथे. फाईन लेगचा खेळाडू. शेवटचा चेंडू. चला, शेवटच्या इनिंगचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 57. हो हो हो, मोठा फटका आणि चेंडू 6 धावांसाठी षटकार. निश्चितच जी भविष्यवाणी केली होती षटकार, 12वा खेळाडूंनी षटकार ठोकलेला आहे. कारण
सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मागच्या मॅचपासून पंच थोडे लेट येत आहेत मैदानात. ते मला आता रन सांग ना, कोणी कवर रन मारलं त्या मनीष तर रन सांग जरा, तो लास्ट पर्यंत टिकला. लास्ट बॉल कोणी रन मारले जास्त? मनीष यांनी चांगली फलंदाजी केली. सुरुवातीला आलेला फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला. यानंतरची मॅच असणार आहे ती स्वयं 11 विपक्ष रिग्नेश 11. पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघांनी तयार राहायचे. पहिला सेमीफायनलचा सामना. पहिल्या दिवसाच्या पहिल्या स्टेजमधून हे दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र. रिग्नेश 11 राहणार विपक्ष स्वयं 11 भिवंडी अशी ही लढत असणार आहे. या मॅचचा विजेता संघ कालच्या दिवसातून आगेकूच केलेला नील एंटरप्राइजेस डोंगे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. तू कधी पण बोलो बिंदास आहे. तू इथं टायमिंग लिहिलेली आहे बघ. इथं तुमचं टायमिंग लिहिले. आणि तुम्हाला एक गोष्ट बघ, तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे. ही पहिली मॅच झाली त्याच्यानंतर लगेच तुमची दोन मॅच नंतर तुमची तिसरी मॅच येऊन गेली. अरे भाई तुम्ही असं काय बोलला चुकीचा गोष्ट का मी बोललो म्हणून. मी तर असं काय पुकारला नाही. तुम्ही प्रूफ दाखवा डायरेक्ट मला. मी डायरेक्ट चुकी मान्य करेन माझी. हे काय उलटा सुद्धा बोलतो तू पण. बघा इथं तुमचं टायमिंग लिहिलेलं आहे. पहिला सामना 9 वाजता, तो ठीक 11:30ला समाप्त झाला. 1 वाजता तुम्हाला टायमिंग दिला होता 1चा. रिग्नेश इथं टाईमसुद्धा लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फिल्डरांना जिथे असतील तिकडनं बोलवा. विजा द्या, गाड्या पाठवा, काहीही पाठवा, पण फिल्डरांना बोलवा. चला क्वार्टर फायनल. यानंतर सेमीफायनलचा सामना असणार आहे. रिग्नेश राहणार विपक्ष स्वयं 11 भिवंडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर नील एंटरप्राइजेस डुंगे दुसरा सेमीफायनलचा सामना. आणि या मॅचचा विजेता संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडूला कट केलेला आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. 1 धाव पूर्ण. स्ट्राईक वरती आकाश, नॉन स्ट्राईक एंडला बन्सी. हे आकाश याचं खातं ओपन होतंय. गोलंदाज आकाश तयार गोलंदाजीसाठी. एक जबरदस्त गोलंदाज आहे आकाश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 64 धावांचं आव्हान आहे. 64 धावा डिपेंड करायचे आहेत 6 षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगलं फेक आहे. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2. दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलून घेते. संघाची धावसंख्या होते ती 2. विकी चाविंद्र. ही इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचे. पुढच्या पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे. इथे मात्र चेंडूला केलेल्या मिड विकेटच्या रिजनला खराब क्षेत्ररक्षण. मात्र चांगला बॅकअप केला तिथं क्षेत्ररक्षकाने. 1 धाव. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तुम्हाला माहिती होता सामना 11 वाजता खेळवण्यात येईल.
हां सेमीफायनल त्याच्यानंतर अजून एक सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल पण आहे ना अजून 3 मॅच आहे ना याच्यानंतर अजून ही अर्धी इनिंग प्लस 3 हां 3.5 मॅचची बाकी आहे म्हणजे ही अर्धी इनिंग पकडून पंचांचा वाईटचा इशारा येतोय अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4 वरती पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आकाश सामना करेल बन्सी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या रिजनला मिसफिल्ड एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी डायरेक्ट रेट झाला असता तर इथे मात्र काय झालं असता पंचांकडनं अपील मागताना इथे मात्र प्रेशर टाकायचं नाही पंचांवरती हे अनुभवी पंच आहेत तिसऱ्या अंपायरची मागणी पूर्ण करण्यात येणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6 धावा झालेल्या आहेत बघा सकाळपासून आम्ही पुकारत आहोत ज्या मॅचेसची रूपरेषा आहे ती मॅचेस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला महत्त्वाचा सामना खेळायचा होता इथे सेमीफायनलचा सामना खेळायचा होता तुम्ही तुमचे फिल्डर ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे होते जसे का आमदार तुमचे पळाले आहेत असा निर्णय इथे झालेला इथे मात्र बॅटची एज लागते पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या एंडला इथे मात्र बाद झाला असता मला वाटतं चेंडू जर पकडला नसता तर निश्चितच चेंडू जाऊन स्टंपांवरती आढळला असता चला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा इशारा येतोय चला पंचांची ऑर्ग्युमेंट्स करायचा नाही आहे मित्रा पंचांचा अनुभव क्रिकेटचा खूप मोठा आहे 15 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे त्यांचा निश्चित तुम्ही एक चांगली भूमिका घ्यायची पंच एक नावाजलेले पंच आहेत तुमच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही एक चांगले संघ आणि चांगले खेळाडू संबोधले जातात या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होती ती 8 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आकाश बीट होतोय पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 8 64 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवले कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाहीये चला यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे पहिला सेमीफायनलचा सामना स्वयं विपक्ष रिग्नेश फिल्डर दोन्ही संघाचे त्यांनी सुद्धा तयार राहायचं रेडी राहायचं तुम्हाला माहिती आहे तुमची मॅच आहे सेमीफायनलची पंच निश्चितच जर टोपीला चेंडू अडवला असता तर तुम्हाला धावा मिळाल्या नसत्या क्रिकेटमध्ये नियम आहेत यष्टीरक्षक जो हेल्मेट वापरतो त्याला सुद्धा एकदा चेंडू लागल्यानंतर 5 धावा दिल्या होत्या याची नोंद घ्यायची आपण नवीन गोलंदाजीसाठी दीपक सामना करेल बन्सी सुंदर फटका मोठा फटका हो पंच निर्णय कळवायचा आहे आणि बाद स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय येतो आणि पंच आकाशामध्ये बोट करताना गडी बाद चांगला झेल इथे मात्र चांगला जज केला होता आणि खेळी संपुष्टात
क्षेत्ररक्षक असतात त्यावेळेला मनीष नवीन फलंदाज मनीष. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो मनीष. इथे मात्र पहिला हादरा बसतोय तो विक्की चाविंद्रा या संघाला. एक मोठं नाव आहे सिटी इमर्जिंग मध्ये विक्की चाविंद्रा. मात्र इथे मात्र थोडाफार दडपणाखाली येताना तो फलंदाज बनसे आणि त्याचे रूपांतर गडी बाद. मोठा फटका खेळायचा होता आणि आवश्यकता आहे मोठ्या फटकांची. हो सुंदर चेंडू होता. इथे मात्र पंचांकडं LBWची अपील मागताना पंच फेटाळून लावतात. मिसिंग लेग बायच्या रूपात एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 55 धावा करायचे आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आहे. मात्र धावा बनवू शकतात. ग्राउंड छोटा आहे मित्रांनो आणि या ग्राउंडवरती या धावा चेस झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खराब चेंडू. इथे मात्र धाव घेण्याचे प्रयत्न. पंचांचा नोचा इशारा येतोय आणि एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 आणि फ्री हिटचा इशारा पंचांचा. आता मात्र फ्री हिट खेळण्याची संधी मिळते होती फलंदाज आकाश याला. आकाश मात्र पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे दीपक याच्या मार्फत. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या अजूनही थांबलेली 10. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. 64 धावांचं मोठं आव्हान इथे मात्र घेऊन चेस करताना विकी चाविंद्राचा संघ. मॅच मध्ये कधी इन करू शकतो. मोठे फटके जर 2-4 आले तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू त्याचा फायदा घेता आलेला नाही. चेंडूला खेळलेला आहे तो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे मात्र पंचांचा 2 धाव पूर्ण झालेला इशारा आलेला आहे. पंच अपील करतायत. कुठल्या प्रकारची दडपणाखाली न येता निर्णय पंचांचा. धावसंख्या आलेली आहे ती 12. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. वेलकम. दुसरा षटक अजूनही मार्गस्थ आहे. वेलकम कॉमेंटेटर मजर खान, ज्यांचा आवाज आपण नेहमीच भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये ऐकत असतो. एक जबरदस्त समालोचक मजर खान आपल्यामध्ये उपस्थित. कल्पेश भोईर टेंबोली गाव. आपणास विनंती असेल आपण VIP डाईज वरती हॅलो आलेले आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय आणि सुंदर झेल. अतिशय सुंदर झेल. इथे मात्र हादरा बसतोय तो. दुसरा हादरा बसतोय चाविंद्रा संघाला आकाशाच्या रूपामध्ये. दुसरा आदरा बसतोय तो विकी चाविंद्रा या संघाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती श्रीराम 11 चरणीपाडा या संघाची. नवीन बॅटर येतोय तो जयेश.
आपण पाहत आहात दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. विजेता संघ नील एंटरप्राइजेस डुंगे याच्याशी सेकंड सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना रिग्नेश विपक्ष स्वयं 11. भी लिखा नहीं है. हाँ हाँ मैं बोलतो. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय बॅट्समन पंचांकडनं अपील मागताना. ओ एवढ्या जोरामध्ये अपील संपूर्ण मैदान हादरून लावला. जबरदस्त आवाज. चला पंचांनी अपील फेटाळून लावलेले. तर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 गडी बाद 12. चांगली गोलंदाजी इथे मात्र श्रीराम 11 चरणीपाडा या संघाची. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय तो अस्ती. या नवीन गोलंदाज सामना करेल तो फलंदाज मनीष. स्ट्राइक करते बॅट्समॅन मनीष. पाहूया अस्ती याचा सामना करेल. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज. त्या मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला स्ट्रेट ड्राय. एक धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकाच धावेने समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13. 64 धावांचं आव्हान आहे. 64 धावा. मात्र अजूनही एक आत्तापर्यंत सुद्धा एक मोठा फटका देखील मारता आलेला नाही इथे फलंदाजांना. आवश्यकता आहे इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे मात्र सहज सोपा जेल. चांगला जेल शॉट फाईन लेगला. फलंदाज श्रीराम 11 चरणीपाडाचा संघ. विपक्ष विकी चाविंद्र. 64 धावांचा आव्हान आहे. चांगली गोलंदाजी असती याच्या माध्यमातून. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि 2 गडी बाद. या षटकामध्ये 1 गडी बाद केलेला आतापर्यंत. हस्ती सामना करतो कल्पेश. पुढचा चेंडू आपटलेला चेंडू. चेंडूला भिडकावून दिलेला पहिला मोठा फटका. चेंडू 6 धावांसाठी षटकार. निश्चितच या षटकाराने संघाची धावसंख्या उसळते ती 19 वरती. आल्या षटकार ठोकला. इथे मात्र फलंदाज कल्पेश याने घरूनच सेट आलेला आहे. जसं काय
ठीक आहे, जबरदस्त फटका कल्पेशाच्या माध्यमातून स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये षटकार ठोकला. 6 धावांसाठी षटकार. स्पीडअप करायचं आहे बघा आपण. अजूनही आम्हाला सेमीफायनलचे सामने, त्यानंतर तर चेंडूची पूर्तता करायची आहे कमिटी. अजून 1-2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये इन करू शकतो चाविंद्रेचा संघ. धावसंख्या झालेली ती 19. अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. हा तिसरा षटक मार्गस्थ आहे. यानंतर अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि धावा बनवू शकतात. या ग्राउंडवरती धावा बनतात. नेहमीच आपण पाहिलेले धावा बनताना. कल्पेश याच्यावरती दारोमदार असलेले पाहिला विसरू नका. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, त्याचा हवा तसा फायदा घेता आलेला नाही. बीमर पंचाचा नोचा इशारा. जेल सुट्टोय. रनआउटची संधी आणि इथे मात्र डायरेक्ट हिट सुद्धा बाद गॅदर केला असता जर यष्टीरक्षकाने तर कल्पेश याची खेळी संपुष्टात आली असती. या 2+1 अशा 2 धावा. पंचांचा फ्री हिटचा इशारा. या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22 वरती. आता मात्र मॅच मध्ये इन करताना नो आलेला आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक षटकार आणि त्यानंतर एक बीमर चेंडू. गोलंदाज हस्ती याच्या मार्फत. पुढचा चेंडू घेऊन फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पुढचा फील्ड मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाहीये फ्री हिट वरती. चला गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका, चांगला चेंडू. चेंडूला केलं स्ट्राईक डाऊन लॉंग ऑनच्या रिजनला. तिथे मात्र चौकार जातोय चेंडू आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 वरती. फ्री हिटचा पुरेपूर फायदा आणि चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या पुढे सरसावते ती 26. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. चला मैदानात चेंडू पाठवायचा नाही. चला पुन्हा चेंडू आला तर कलेक्ट करून घ्यायचंय. कोणता संघ प्रॅक्टिस करतोय तिकडं? रिग्नेश, आपले आमदार आले का सर्व? बोलवून घ्या प्लीज. मोठा फटका भिडकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. आवाज आलेले आहेत आणि पाहायला विसरू नका मित्रांनो, यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना
यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. चला मैदानातून काय रिक्वायरमेंट येते. रिग्नेश 11 विपक्ष स्वयं 11. रिग्नेश 11 आपण सुद्धा तयार राहायचं आहे. एक मोठं नाव सिटी इमर्जिंग मधलं रिग्नेश 11 अखिलेश अँड टीम. स्वयं सौरव माली अँड टीम हा सुद्धा संघ इथे अवेलेबल आहे. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवसातील आगेकूच केलेला हा संघ रिग्नेश 11 जबरदस्त आणि मोठा नाव. चला मैदानामध्ये काय होतोय. त्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. थर्ड अंपायरची सुविधा जाते हुए, लेकिन समय में भी सहयोग करना होगा. बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है इस मैच के लिए, तो प्लीज़ थोड़ा हमें कोऑपरेट करें, समय में सहयोग करें. गेंदबाजी के लिए वहाँ पर आकाश और बल्लेबाज कल्पेश कमाल की बल्लेबाजी करते हुए, लेकिन इस बार सामना करेंगे मनीष. पुल करने की कोशिश की थी वहाँ पर मनीष ने. गेंद थोड़ी सी नीचे की तरफ रह गई थी. सब मरीन डिलीवरी रही थी. ये गेंद पीछे होने के बाद थोड़ी सी नीचे रह गई थी. हालांकि बल्लेबाज थोड़ा सा सफल होकर इस गेंद को क्रॉस द लाइन खेलना चाहते थे. इस गेंद के ऊपर अच्छा कमबैक करते हुए वहां पर गेंदबाज आकाश, और इसी तरह से अब गेंदबाजी करने की जरूरत भी है. फिर से उसी तरह का स्ट्रोक लगाने की कोशिश की थी. लगातार हम देख रहे हैं कि जो गेंदबाज अब अच्छी गेंदबाजी कर रहे, पीछे बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदों को कराते हुए लगातार हर गेंद को ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं, और बल्लेबाज हर गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश करते हुए. 3 गेंदें अब तक हो चुकी है और 3 गेंदें अभी इस ओवर में बची हुई है. पहली गेंद पर सिक्सर, उसके वाइड नो, फिर लगातार 2 देखिए 3 ही बॉल हुई है अभी तक. पहली गेंद के ऊपर सिक्सर, उसके बाद वाइड, फिर नो, फिर लगातार 2 डॉट गेंदे. इस बार सही कनेक्ट किया और गेंद जाएंगी झाड़ियों के झुंड में. बाउंड्री के बाहर सिक्सर.
स्वयंचा कर्णधार आलेला आहे. देखील सामना सुद्धा कर्णधार बनवून जायचा. आई एकवीरा चषक 2024 ऑर्गेनाइज बाय आई एकवीरा ग्रुप भादोड़ सिटी मर्जिंग का ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट हम देख रहे हैं, जिसका आज का ये फाइनल डे। ये देखिए मैन ऑफ द मैच इस वक्त दिया जा रहा है।